हटके संवाद. सीएम यांच्या हस्ते पुरस्कार मिळालाय. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तो पुरस्कार मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद झाला आणि मला माझ्या गुरूंची आणि कुटुंबाचे स्मरण झाले. त्यावेळेस कधी अशी मनात अशी भीती वाटली नाही की खरोखर आपण इंजिनियर होऊ किंवा नाही? म्हणजे मात कशी केली तुम्ही? कारण हा भाग फार महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला बरेच यंगस्टर्स बघतायत, ते थोड्याशा अपयशाने खचून जातात. आपला अभ्यास झाला नाही म्हणून आपण त्याला ड्रॉप घेतो म्हणतो ना, तसं 12वीमध्ये ड्रॉप घेतला होता, पण दुसऱ्या प्रयत्नातही ते शक्य झालं नाही. बरं. ते आता मग दुसरा काही इलाज नव्हता आणि मला इंजिनियर तर व्हायचं होतं. ते एक जिद्द होती. आपण BE MTech पण होतो, तरी पण बरेच असे प्रश्न असतात किंवा आजूबाजूला जी परिस्थिती असते त्याने आपण ढासळून जातो. पण सरांच्या आयुष्यात अशा अनेक अडचणी येऊन सुद्धा आज इतका महत्त्वाचा पुरस्कार जो सरांनी प्राप्त केला आहे, जो त्यांना सन्मान मिळाला आहे, तो आपल्या अकोल्यासाठी सुद्धा भूषणावह गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतं कष्टाशिवाय पर्याय नाही? नाही, कष्टाशिवाय तर पर्याय नाही आहे. कष्ट तर करावंच लागतात. दर्शक हो, नमस्कार. हटके संवाद या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. RRC नेटवर्कचा नेहमीच प्रयत्न असतो काहीतरी नवीन घेऊन येण्याचा. हटके संवादमध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत गेली 35 वर्ष झाले इंजिनियर, व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना 35 वर्षाचा अनुभव असून अकोला जिल्ह्यातील प्रशस्त अशा ज्या इमारती आहेत, ज्या आजही अकोल्याची ओळख आहे, त्यांच्यामध्ये त्यांचा अमूल्य असा वाटा आहे. संजयजी भगत सर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. हार्दिक स्वागत करते सर तुमचं. धन्यवाद. सर, सगळ्यात आधी कसे आहात? एकदम ठीक आहे. तुम्हाला इमिनियंट 2025 म्हणजे इमिनियंट इंजिनियर 2025 पॉंडिचेरी येथे नुकताच सीएम यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तो पुरस्कार मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद झाला आणि मला माझ्या गुरूंची आणि कुटुंबाचे स्मरण झाले त्यावेळेस, की आपल्याला एकदम आनंद झाला त्याला. आणि कुटुंब म्हटल्यानंतर आपण थोडंसं भावनिक होतोच. मग संपूर्ण परिवार सोबत होता तिथे? नाही, परिवार नव्हता सोबत. मित्रमंडळी सोबत होती. आमच्या ACCIचे मेंबर्स होते. बरं. सगळे सोबत होते. आणि सर, तुम्ही इंजिनियर म्हणून आता 35 वर्ष झाले अकोला जिल्ह्यामध्ये काम करत आहात, एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा. तर या क्षेत्रामध्ये यावं ही प्रेरणा तुम्हाला कुठून आली? आणि बालपणामध्ये अशी काही घटना घडली आहे का कॉलेजमध्ये की त्यामुळे तुम्ही इंजिनियर क्षेत्र निवडलंय? नाही, आईवडिलांनी मला प्रेरणा दिली की बा इंजिनियर व्हायचं आहे. बरं. पण मी त्याच्यासाठी प्रयत्न केला 12वीमध्ये, पण मला ते जमलं नाही 1 वर्ष, आणि 1 वर्ष मी पुन्हा अजून त्याच्यात गमावलं 12वीमध्ये. तरी पण माझं पर्सेंटेज मला मिळालं नाही आणि इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळाली नाही. नंतर मग मी पॉलिटेक्निकमध्ये खामगाव येथे डिप्लोमा पूर्ण केला. डिप्लोमानंतर एज्युकेशन काही केलं आहे आपण? नाही, डिप्लोमानंतर इथे आर्किटेक्ट आहेत अशोक झवर म्हणून. बरं. त्यांच्याकडे मी जवळपास 5 वर्षे सलग काम केलं आणि जे काही शिकलो मी त्यांच्याकडूनच शिकलो, अनुभवातून. सर, जसं की तुम्ही मला सांगताना उल्लेख केला आहे की एका वर्षी तुम्हाला रिझल्ट मिळाला नव्हता. हो. तब्बल. मग त्यावेळेस कधी अशी मनात अशी भीती वाटली नाही की खरोखर आपण इंजिनियर होऊ किंवा नाही? म्हणजे मात कशी केली तुम्ही? कारण हा भाग फार महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला बरेच यंगस्टर्स बघतायत, ते थोड्याशा अपयशाने खचून जातात. आपला अभ्यास झाला नाही म्हणून आपण त्याला ड्रॉप घेतो म्हणतो ना, तसं 12वीमध्ये ड्रॉप घेतला होता, पण दुसऱ्या प्रयत्नातही ते शक्य झालं नाही. बरं. ते आता मग दुसरा काही इलाज नव्हता आणि मला इंजिनियर तर व्हायचं होतं. ते एक जिद्द होती. तर मग आपण ते डिप्लोमाकडे वळलो मी. त्याच्यामुळे डिप्लोमा सरांनी केला आहे खामगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून. त्यानंतर 5 वर्ष त्यांनी जो अनुभव घेतलाय त्या कोणाकडे घेतलाय? अशोक झवर म्हणून आर्किटेक्ट आहेत. बरं. आर्किटेक्ट जे आहेत ते त्यांचे गुरु आहेत, त्यांच्याकडे त्यांनी 5 वर्षाचा अनुभव घेतलाय. बघा, जितकेही दर्शकांमध्ये युवक आहेत जे ही मुलाखत बघत आहेत, आपण BE MTech पण होतो, तरी पण बरेच असे प्रश्न असतात किंवा आजूबाजूला जी परिस्थिती असते त्याने आपण ढासळून जातो. पण सरांच्या आयुष्यात अशा अनेक अडचणी येऊन सुद्धा आज इतका महत्त्वाचा पुरस्कार जो सरांनी प्राप्त केला आहे, जो त्यांना सन्मान मिळाला आहे, तो आपल्या अकोल्यासाठी सुद्धा भूषणावह गोष्ट आहे. पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटेल की तुमचा जो सुरुवातीचा काळ होता, म्हणजे आत्ताच तुम्ही उल्लेख केला आहे की 1 वर्ष ड्रॉप घेतलं, त्यानंतर परत पुन्हा तुम्हाला यश आलं नाही, मग डिप्लोमा घेतला, परंतु जे प्रोजेक्ट्सला तुम्ही सुरुवात करत गेले, म्हणजे तुमच्यामध्ये स्किल होतं, पण तो जो सुरुवातीचा काळ असतो की आपल्याला प्रोजेक्ट्स मिळायला हवेत, त्याच्यात काय अडचणी आल्या नेमक्या?
कसा काळ होता? नाही, ते 5 वर्षाचा अनुभव होता. त्याच्यानंतर कामं मिळत गेले आणि त्याच्यामध्ये मेहनत करून मी काम करत गेलो. तुम्हाला असं वाटतं कष्टाशिवाय पर्याय नाही? नाही, कष्टाशिवाय तर पर्याय नाही आहे. कष्ट तर करावंच लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. याच्यातनं आणखी एक हटका विचार आलेला आहे की खरंच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, परंतु तुमची मेहनत घेण्याची तयारी आणि चिकाटी जर असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये नक्कीच माहिर होऊ शकता आणि त्याच्यावर अंमल करू शकता. पुढचा प्रश्न असा आहे की सर, इमिनेंट इंजिनियर हा जो पुरस्कार तुम्हाला या 2025चा मिळाला आहे, तर कुठल्या आपल्या कामगिरीबद्दल तो तुम्हाला मिळाला आहे? नाही, आता विशिष्ट प्रकारचे अलग अलग क्षेत्रातल्या बिल्डिंग मी बांधल्या. लोकांचे घरं पण बांधले, बंगलोज पण बांधले, अपार्टमेंट बांधले. तर त्यामध्ये मी माझं पूर्ण समर्पण दिलेलं आहे पूर्ण. आणि 100% काम चांगलं करून द्यावं आणि समोरचा माणूस पूर्ण समाधानी व्हावा, असा माझा त्याच्यात उद्देश होता. त्याप्रमाणे मी काम करत गेलो आणि त्या समाधानी लोकांच्या आशीर्वादानेच मला तो आता पुरस्कार मिळाला असं मला वाटते. इथे मला असं सांगावंसं वाटेल की समाधानी माणसाने असणं हे फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा हटके विचार असा आलाय की त्यांनी जे काही आतापर्यंत निष्ठेने मेहनतीने प्रोजेक्ट्स केले आहेत, अनेक अपार्टमेंट्स बिल्डिंग्स बांधल्या आहेत, पण ते बांधत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी स्वतःचं एक समाधान आणि इतरांच्या चेहऱ्यावर हास्य बघितल्यानंतर जे समाधान मिळतं त्याची कल्पना आपण पैशात सुद्धा करू शकत नाही. कदाचित त्याचंच हे फलित म्हणजे त्यांना मिळालेला इमिनेंट इंजिनियर 2025 हा पुरस्कार. सर, पुढचा मला प्रश्न विचारावासा वाटेल, तुम्ही आजवर अनेक प्रकल्प केलेले आहेत, परंतु या प्रकल्पामध्ये सगळ्यात जास्त आवड असलेला, अटॅचमेंट असलेला प्रकल्प कुठला किंवा आव्हानात्मक कुठला होता? नाही, तसं तर सर्वच प्रकल्पामध्ये मी माझं पूर्ण मेहनत लावलेली आहे आणि मन लावून काम केलेलं आहे. त्यातही समजा आता हॉटेल जसनागरा आहे एक, त्याच्यानंतर मानव शोरूम आहे हिरोचं, सोनीचं शोरूम आहे, जसनागरा पब्लिक स्कूल आहे आणि आता नुकतीच झालेली इमारत आहे VS इम्पिरियल. येस. तर त्यामध्ये मी माझं पूर्ण मेहनत याला लावलेली आहे आणि त्या VS इम्पिरियलसाठी मला ICI अल्ट्राटेक 2022चा अवॉर्ड पण मिळालेला आहे, आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर ऑफ द विदर्भ. 2022मध्ये त्या प्रोजेक्टसाठी मला मिळालेला आहे. तर त्याच्याविषयी आव्हान वाटत होतं VS जी आता बिल्डिंग? थोडा आव्हानात्मक प्रोजेक्ट होता आणि कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहिलेलंच आहे. हो. बाकी सर्व. सर, जसनागरा पब्लिक स्कूल पण भव्य इमारत आहे आणि मला असं वाटते की अकोल्यामध्ये इतक्या मोठ्या स्पेसमध्ये असं सुंदर कन्स्ट्रक्शन असणारी ही पण पहिली इमारत असेल. म्हणजे एवढ्या मोठ्या एरिया वाईज, बिल्टअप एरिया वाईज मोठी स्कूल आहे ती. ही सगळ्यात मोठी स्कूल आहे. जवळपास 1,00,000 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे त्याचा. बरं. तर संजय भगत सरांशी आपली अशीच चर्चा सुरू आहे. नक्कीच तुम्हाला या मुलाखतीतनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. तत्पूर्वी बघत रहा RRC नेटवर्कचा हटके संवाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपके पास बिजनेस है, मेहनत है, पर पहचान नहीं मिल रही, क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं। RRC न्यूज और RRC सोशल मीडिया पर RRC नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका। जब आपका एड चलता है टीवी या सोशल मीडिया पर, तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर। कंसेप्ट से लेकर शूटिंग, एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक, हर स्टेप पर हम हैं आपके साथ। अब सिर्फ सोचिए मत, RRC नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान। कॉल करें आज ही 9209 956616। हटके संवादमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. आपली चर्चा अशीच सुरू आहे. गप्पा गोष्टी करत यांना जो पुरस्कार मिळाला आहे ते म्हणजे संजयजी भगत सर. यांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले, त्याविषयी पण आपण बोलणार आहोत. तर वळूया त्यांच्याकडे आणि जास्त वेळ न दवडता पुढचा प्रश्न मला विचारावासा वाटेल. सर, या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे त्यामध्ये सतत बदल होत असतात, पण तुम्ही स्वतःला कसं अपडेट ठेवता मग त्यामध्ये? त्यासाठी काय आहे की
वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स असतात बरं. आणि त्या कार्यशाळा असतात त्या मी अटेंड करतो आणि एकही सोडत नाही. त्याच्यासोबत आमची मित्रमंडळी पण सोबत असते आणि काहीतरी शिकण्याची इच्छा असते आमची. त्याच्यामुळे आम्ही ते प्रत्येक वर्कशॉपला जाण्याचा प्रयत्न करतो. सातत्य अद्यापही. अद्यापही. पण मग तुमचे एवढे प्रोजेक्ट्स असतात, सतत मीटिंग्स असतात, तुम्हाला त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन व्हिजिट कराव्या लागतात, तरी सुद्धा वेळ त्यातून कसा वेळ मिळतो? काढून आम्ही 1-2 दिवसाचा जे 3-4 दिवसाचा असते त्याला आम्ही अटेंड करतो आणि काहीतरी शिकून येतो. नवीन काहीतरी शिकूनच येतो तिथून. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला एवढा मोठा 35 वर्षाचा अनुभव आहे, तरी सुद्धा कुठेतरी थांबलेले नाही. सतत अपग्रेड स्वतःला ठेवण्यासाठी ते शिकत राहतात. तर बरेच विद्यार्थी, तरुण मुलं तुम्हाला बघतायत. तुम्हाला असं वाटतं की ज्ञान हे जे आहे ते घेतल्याने तर वाढतंच, परंतु मुलांमध्ये थोडासा आळशीपणा ही वृत्ती पण असतं. तर याविषयी काय तुम्ही एक सांगाल? याच्यावरून एक पॉईंट आलाय की सतत शिकत राहिलं पाहिजे. सतत शिकण्याला तर काही लिमिटच नाही आहे. म्हणजे आपण मरेपर्यंत पण काही शिकतच राहणार आहे आणि ती शिकण्याची वृत्ती असली पाहिजे आणि आवड असली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला जर तुमच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं हटके असं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर शिकत राहण्याची जी एक कला आहे किंवा एक रुची आहे ती मात्र तुमच्यामध्ये असायला हवी. इंजिनियर्ससाठी जे आता शिकत आहे, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे किंवा जे अपकमिंग होणारे इंजिनियर्स आहेत, त्यांच्यासाठी 3 सल्ले काय असतील तुमचे? त्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे. बरं. आणि असे वर्कशॉप वगैरे अटेंड करून शिकत राहिलं पाहिजे. जिद्दीने काम केलं पाहिजे. जिद्द आपल्या कामाप्रती इमानदार राहणे आणि प्रामाणिक राहणे हे फार महत्त्वाचं आहे. बरं. म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये स्वतःच्या कामासाठी इमानदार, जीव ओतून काम करणं, निष्ठा असायला हवी. निष्ठा असायला. तुम्हाला तुमच्या कामाप्रती निष्ठा असायला हवी. त्यानंतर प्रामाणिकता सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इच्छा तेथे मार्ग. तुमची इच्छा आणि जिद्द हे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यात नक्कीच मदत करेल. पुढचा प्रश्न मला असं विचारावंसं वाटतं की यश मिळवण्यासाठी फक्त कौशल्य म्हणजे स्किल जे आहे तेच पुरेसं असतं का, की काही आपले वैयक्तिक गुणही महत्त्वाचे असतात? नाही, कौशल्य तर लागणारच आहे, पण वैयक्तिक गुणही असणं आवश्यक आहे. जीवपणाला लावून काम करणं महत्त्वाचं आहे त्याच्यात. पण स्किल आणि वैयक्तिक गुण याची सांगड कशी घालाल तुम्ही? काय सांगाल? कौशल्य तर पाहिजेच आहे, पण आपण त्याच्यात मेहनत करून आपण काम करून घेतलं पाहिजे. म्हणजे तुमचा मुळात स्वभाव जो आहे त्याच्यामध्ये पण बदल व्हायला हवा काळानुसार. काळानुसार बदल व्हायला हवा आणि आपण अपडेट राहिलं पाहिजे. बरं. म्हणजे जुन्या चालीरीतींना किंवा जुन्या पद्धतीला चिकटून नाही राहिलं पाहिजे. नवीन नवीन शिकून ते आधुनिक पद्धती अवलंबल्या पाहिजे. कौशल्यासोबतच तुमचे वैयक्तिक गुण सुद्धा महत्त्वाचे. आणि विशेष म्हणजे वैयक्तिक गुणामध्ये येतं की तुमची विचार करण्याची क्षमता, त्यानंतर बदलत्या काळानुसार परिवर्तन हे स्वतःमध्ये करणं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे, असं संजय सरांनी नुकतंच सांगितलं आहे. पॉंडिचेरीमध्ये मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे. तर या क्षणाचं एका शब्दात जर वर्णन करायचं झाल्यास तर काय सांगाल? हा क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये एकदम अविस्मरणीय आहे आणि त्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांची मला खूप साथ होती. आणि पॉंडिचेरीला पुरस्कार घेण्यासाठी स्वखर्चाने ते सर्व लोक माझ्यासोबत आले तिथं आणि मला प्रोत्साहित केलं. तुमचा संपूर्ण मित्रपरिवार? नाही, हा मित्रपरिवार म्हणजे आमच्या ACCचा. बरं. ACC अकोलाचं जे सेंटर आहे त्याचे जे पदाधिकारी आहेत आणि इंजिनियर सहकारी आहेत माझे, ते सर्व आले होते तिथे आणि माझा आनंद त्यांनी द्विगुणित केला. मी नेहमीच म्हणत असते सर की आपल्या आयुष्यामध्ये मित्राची भूमिका ही फार महत्त्वाची असते. आणि अनंत राऊत एक चांगले कवी आहे जे आपले विदर्भातील आहे, सगळ्यात महत्त्वाचं अकोला जिल्ह्यातील, की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हे तुम्ही ऐकले असेल कदाचित. त्या प्रकारेच तुमच्या या यशामध्ये त्यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला आहे, तुम्हाला मोटिवेट केला आहे, तो एक क्षण एक डोळ्यासमोरून निश्चितच त्यांचा सहभाग आहे आणि त्यामुळेच मी म्हणजे त्यांचा सहभाग आहे आणि मित्रांशिवाय काहीच नाही आहे. तर तुम्ही शिकत असताना किंवा तुमचं स्वप्न साकार करत असताना तुमच्या आजूबाजूला असलेली नाती, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जीवनात तुम्ही जे ऋणानुबंध जोपासले असतात. यश हे एकट्याचं नसतं, यशामध्ये सगळ्यांचाच हातभार असतो. आणि सरांनी या मुलाखतीतून ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, मेहनत, प्रामाणिकता आणि निष्ठा,
मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, ती जर करण्याची तुमची तयारी असेल तर नक्कीच हा दिवस मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न असा राहील की आता अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत तुमचे? तसे तर सगळे बंगलोज आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स वगैरे रेसिडेन्शियल आहेत, अपार्टमेंट वगैरे. बरं. पण विशेष सांगायचं झालं तर गीतानगरमध्ये एक शक्तिधाम सेवा समितीचं मंदिराचं काम सुरू आहे, कम्युनिटी सेंटर. तो एक माझ्यासाठी आव्हानात्मक प्रोजेक्ट आहे. तो आपल्या मार्गदर्शनात सुरू आहे? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशिपमध्येच आहे. आणि त्याच्यामध्ये 75 फूट 3 इंचाचा एक बीम आहे, म्हणजे बीम आहेत त्याच्यात विदाऊट कॉलम. बरं. आणि म्हणजे एंडवर कॉलम आहेत. 75 फूट 3 इंचाचा स्पॅन आहे आणि 18 फूट हाईट आहे. तो एक माझ्यासाठी आव्हानात्मक प्रोजेक्ट होता. स्लॅब वगैरे झालेले आहेत, अजून सुरू आहे. काय असेल म्हणजे अकोल्यासाठी काहीतरी एक नवीन पर्वणी ठरणार आहे? हां, बिलकुल नवीन पर्वणी ठरवणार आहे. आणि तिथे शाकंभरी देवी आणि जीन माता आणि महालक्ष्मी, बरं, अशा 3 आदिशक्ती तिथे विराजमान होणार आहेत. असं ते मंदिराचं काम सध्या सुरू आहे. तर आमच्या शुभेच्छा असतील सर तुमच्या या उपक्रमाला. सर, ते शेवटी आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. तुम्हाला जर इंजिनियरच नसतं व्हायचं तर या व्यतिरिक्त तुमची काय इच्छा होती? म्हणजे संजय सरांमध्ये इंजिनियर व्यतिरिक्त काय एक कलाकार दडपलेला आहे, लपलेला आहे, काय सांगाल? मी इंजिनियर जर झालो नसतो तर एक चांगला यशस्वी शेतकरी झालो असतो. बापरे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि शेतकरी आणि शेतीविषयक व्यवसाय केला असता आणि त्यामध्ये शेतीविषयक उद्योजक झालो असतो. म्हणजे तुम्हाला आत्मीयता आहे शेतकऱ्यांविषयी? बिलकुल. हां, म्हणजे शेतकरी झाले असते सरांनी प्राऊडली सांगितलं. ओरिजिनल शेतकरीच आहे मी. बरं. आता त्याच्यातूनच आम्ही बस आमच्या नशिबाने होत गेलो. नशिबाने आणि सोबतच तुमच्या मेहनतीची जोड होती. सर, ते शेवटी ओव्हरऑल आपल्याला सगळे दर्शक बघतायत, तुम्ही एक एकंदर काय संदेश द्याल? आता जे सध्या जीवन सुरू आहे सर, म्हणजे तुम्ही बघू शकता की 2025 या वर्षाची जी सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत की लोक आज घरातच असलेलं बरं असा विचार करतात. या सिच्युएशनमध्ये एक काय महत्त्वाचा संदेश द्या? आता नवीन लोकांनी तर काय आहे की थोडंसं फिरून आपली शिकण्याची जिद्द सोडली नाही पाहिजे आणि विविध ठिकाणी जाऊन नवीन नवीन सेमिनार, वर्कशॉप हे अटेंड केले पाहिजे. त्याला खर्च थोडासा लागेल, पण कसं आहे की ते शिकून तुम्हाला त्याचा अनुभव तुमच्या जीवनात कामात येईल. जसं की तुम्हाला मी विचारल्यानंतर इंजिनियर नसतार झाला तुम्ही, तर तुम्ही शेतकरी एकदम प्राऊडली म्हटलंय. तर याच्यातनं मला असं एक जाणवलं की जमिनीशी पाय अजूनही बांधून आहेत. बिलकुल. आणि ही भावना जर तुमच्या मनात असेल तर नक्कीच तुम्ही उंची ही गाठच जाऊन एक वेगळं अस्तित्व निर्माण कराल असं वाटतं तुम्हाला? सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या हटके संवाद या सदरामध्ये सामील झालात आणि तुमचा प्रवास विलक्षण आहे. अकोल्यामध्ये मानव शोरूम असेल, त्यानंतर जसनागरा पब्लिक स्कूल, त्यानंतर VS इम्पिरियल ज्याला विदर्भाचा एक महत्त्वाचा पुरस्कार कन्स्ट्रक्शनमध्ये मिळाला आहे, असे अनेक प्रकल्प आहेत जे संजय सरांनी पूर्ण केले आहेत. खरं तर संजय सरांचा हा मुलाखतीचा पहिलाच वेळ होता, तरीसुद्धा अतिशय सुंदर अशी मुलाखत आपण दिली. आम्ही मनपूर्वक तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी RRC नेटवर्कतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. शेवटी RRC ग्रुपनी मला इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि माझ्या कामाची दखल घेऊन मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. असेच हटके पर्सनॅलिटी आणि हटके व्यक्तींना तुम्हाला भेटायचं असेल त्यासाठी तुम्हाला RRC नेटवर्कला बघावं लागेल. मोबाईलवर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आमचं इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही भरभरून प्रेम देत आहात, असंच प्रेम देत राहात. फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, जेणेकरून एका क्लिकवर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. त्यासाठी बघत राहा हटके संवाद RRC नेटवर्कचा. सेवा आमची, करमणूक तुमची.